नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमा टेस्टी किचनमध्ये। तर आता बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाटाणे आलेले आहेत हिरवे। हिरव्या वाटाण्यांचा सीझन संपल्यानंतर आपल्याला वर्षभर वाटाणा लागतो, तर तो आधीमध्ये आपल्याला महाग भेटतो। म्हणून हे हिरवे वाटाणे आपण वर्षभर टिकवून ठेवणार आहोत। तर ते कशा पद्धतीने टिकवून ठेवणार आहोत, स्टोअर करून ठेवायचे आहेत, ती इथे मी ही सर्व संपूर्ण कृती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर ही रेसिपी खूप सोपी आहे, एकदम सोपी झटपट बनते। तर आता इथे मी भरपूर प्रमाणामध्ये घेतलेले आहेत हिरवे वाटाण्याच्या शेंगा। आता आपण हे सर्व सोलून घेऊया। तर इथे मी सर्व शेंगा सोलून घेतलेले आहेत। बघू शकता किती मस्त असे हिरवेगार वाटाणे आहेत। तर इथे गरम पाणी करायला मी ठेवलेलं होतं पातेलीमध्ये। तर या गरम पाण्यामध्ये आता आपण साखर घालणार आहोत। 2 चमचे साखर घातलेली आहे 1 किलो वाटाण्यासाठी। साखर घातल्यामुळे वाटाण्यांचा कलरही हिरवागार राहतो आहे, असे ताजेतवाने राहतात आणि ते खराबही होत नाहीत। म्हणून इथे आपल्याला साखर वापरायची आहे। आता साखर वापरल्यानंतर इथे आपण आता उकळी आलेली आहे, तर 2 ते 3 मिनिटे आपल्याला फक्त वाटाणा इथे आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। जास्त 2-3 मिनिटाच्या वरती शिजवून घेऊ नका। इथे एक छोटीशी ही टिप आहे। आता इथे वाटाणा आपला शिजवून झालेला आहे। गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। आता पाण्यामध्ये मी बर्फाचे खडे घातलेले आहेत। तर बर्फाच्या पाण्यामध्ये आपल्याला हे हिरवे वाटाणे गरम पाण्यातून काढून घालायचे आहेत, थंड पाण्यामध्ये। तर अशा पद्धतीने जर तुम्ही थंड पाण्यात घातले तर हिरवे वाटाणे आहे असे राहतात, कलर पण छान राहतो आणि टम्म असे फुगलेले आहेत तसे राहतात, चिंबक होत नाहीत। म्हणून अशा पद्धतीने आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। तर 4-5 मिनिटे आपण पाण्यामध्ये ठेवल्यानंतर हे वाटाणे सर्व काढून घ्यायचे आहेत। तर मी इथे चाळणीमध्ये सर्व वाटाणे काढून घेतलेले आहेत, पाणी नितळलेलं आहे। आता आपण इथे सुती कापडावरती हे वाटाणे आपण पसरवून घालणार आहोत, जेणेकरून सर्व पाणी आपलं हे ॲब्झॉर्ब झालं पाहिजे। पाणी पूर्णपणे सुकवून घ्यायचं आहे वाटाण्याचं, म्हणजे वाटाणा खराब होणार नाही, वर्षभर हा वाटाणा फ्रोझनचा टिकून राहतो। तर इथे आपला वाटाणा सुकलेला आहे, पाणी पूर्ण ॲब्झॉर्ब झालेलं आहे आणि सुती कापडच वापरायचं आहे, तेव्हाच पाणी पूर्ण ॲब्झॉर्ब होईल। हलक्या हाताने आपल्याला हे वाटाणे असे सुती कापडावरती पसरून घालायचे आहे। जास्त जर दाब दिला तर ते वाटाणे तुटू शकतात। तर इथे आपले वाटाणे सर्व कोरडे करून झालेले आहेत। आता आपण स्टोअर कसे करायचे ते तुम्हाला सांगते। तर इथे तुम्ही एक डबा, कोणताही कंटेनर घ्या। इथे मी आईस्क्रीमचा डबा पडलेला होता घरामध्ये, स्वच्छ धुवून घेतलेला आहे कोरडा करून। त्यामध्ये आता आपण हा वाटाणा घालणार आहोत। तुम्ही कोणतीही इथे बरणी वापरू शकता, डबा वापरू शकता किंवा कॅरीबॅग वापरू शकता। तर इथे मी एक जिपलॉकची इथे कॅरीबॅग घेतलेली आहे, छोटीशी पिशवी। त्यामध्ये आता आपण हा राहिलेला वाटाणा स्टोअर करून घेणार आहोत। तर वाटाणा भरपूर दिवस टिकतो, अगदी वर्षभर टिकतो। तुम्ही फ्रीजरला लावायचा आहे, तर वर्षभर हा टिकून राहतो। आपल्याला बाहेरून जास्त महाग आणण्याची पण गरज नाही। वाटाणे अधीमधी असा सीझन संपल्यानंतर खूप महाग भेटतात। म्हणून अशा पद्धतीने या सीझनमध्ये तुम्ही ही नक्की ट्राय करा रेसिपी। तर भरपूर प्रमाणामध्ये आलेले आहेत वाटाणे, अशा पद्धतीने तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता। तर इथे मी कॅरीबॅगमध्ये पण वाटाणे भरलेले आहेत आणि डब्यामध्ये पण भरलेले आहेत, जो आईस्क्रीमचा आपल्या घरामध्ये असतो त्याच्यामध्येही भरलेले आहेत। तर ही रेसिपी कशी वाटली वर्षभर वाटाणा टिकवून ठेवण्याची, तुम्हीही नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।